मित्रहो, आपण सर्पगंध या कादंबरीचं वाचन करत आहोत. सर्पगंध या कथेचे सुरुवातीचे काही एपिसोड्स अरुण तामणकर यांच्या मिसेस मानसी तामणकर यांनी ऐकले होते आणि सर्पगंध या कादंबरीला आपणा सर्वांचा जो प्रतिसाद आहे तो अतिशय उत्साहवर्धक आहे आणि हा प्रतिसाद पाहून मानसी तामणकर यांनी सर्पगंध हे पुस्तक पुन्हा प्रकाशित करण्याचा निर्णय घेतलाय. इथून पुढच्या भागांमध्ये मानसी तामणकर या जिथे स्त्रीचा आवाज असेल त्या ठिकाणी स्वतःचा आवाज देणार आहेत आणि त्यामुळे या पुढच्या भागांमध्ये मानसी तामणकर यांचा स्वतःचाही सहभाग असणार आहे आणि त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. ज्ञान कितीही चांगलं असलं आणि या कथेबद्दल कितीही उत्सुकता असली तरी जे आपण ऐकलंय ते आपल्याला पचलंय का हे सुद्धा आपण थोडंसं पडताळून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि काही कारणामुळे या कादंबरीचे भाग प्रसिद्ध करताना मी काही विशिष्ट वेळा सांभाळून ते करतोय. वर्षातला जो पहिला भाग आपल्यासाठी आणला मी तो शाकंभरी पौर्णिमेला आणलेला आहे, त्यामुळे हे भाग थोडेसे विलंबाने येत आहेत. संसोहम या चॅनलवर एकही कथा अपूर्ण नाही. 500पेक्षा जास्त अपलोड्स या चॅनलवरती आहेत. त्यामुळे आपल्याला जर का मन गुंतवायचं असेल, विरंगुळा हवा असेल, माझा आवाज ऐकायला आवडत असेल तर आपण या पूर्वीच्या कथा ऐकूनही आपलं प्रतिसाद नक्की द्या. या चॅनलवरती मेंबरशिप हा प्रकार अवेलेबल आहे, म्हणजे खालती जॉईनचं बटन आहे ते दाबून आपण मेंबर म्हणून जॉईन होऊ शकता. मेंबर्सला बरेचसे भाग हे थोडे इतरांपेक्षा लवकर ऐकायला मिळतात आणि मेंबरशिप ही मी अतिशय अफोर्डेबल ठेवलेली आहे, अतिशय परवडणारी ठेवलेली आहे. आपल्याला परवडत असेल तर महिना 30 रुपयापासून आपण जॉईन होऊ शकता. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ठेवलात तर तुम्हाला या चॅनलवरती कथा प्रसिद्ध झाल्या तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल, म्हणजे तुम्हाला ती ऐकता येईल. तर आपण कथेकडे वळूयात. तुझी भूमिका स्पष्ट होईपर्यंत पद्मनाभला मदत कशी करायची ते तुला सांगण्यात काही अर्थ नव्हता, कारण शेवटी पद्मनाभला तूच मदत करायची आहेस. तुझी भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी सांगतो की जर कोणत्याही व्यावहारिक कारणामुळे पद्मनाभला मदत करायचं तू सोडलंस तर पद्मनाभचा हा देह त्याला आता झालेल्या रोगातच मृत्यू पावेल. पुढे तुझ्यात आणि उर्मिलात प्रचंड भांडण होईल, त्याचा तुझ्या मनावर विपरीत परिणाम होऊन वेडाच्या भरात तू आत्महत्या करशील. मग तू आणि पद्मनाभ पुन्हा जन्म घ्याल. तेव्हाही पद्मनाभ रोगीच असेल आणि तुझ्याकडे मदतीसाठी येईल. तू आज पद्मनाभला मदत न करण्यामुळे आणखी 8 जण लटकणार आहेत. तू फक्त एकालाच नाही तर एकूण 9 जणांना मदत करायची आहेस, कारण तुझ्या सल्ल्यामुळेच हे 9 जण विकृतीत फेकले गेले होते. त्यांना स्वीकृतीतही तूच आणायला नको का? नाथानं वेगळाच उलगडा करायला सुरुवात केली होती. माझं हृदय धडधडू लागलं होतं. मी त्याला कासावीस होऊन विचारलं, पण नाथा, हे सगळं मी कसं करायचं? तू त्यांना कोणता विकृत सल्ला दिलास हे कळलं की त्यावरचा उपाय तुलाच कळेल. पण ते मला कसं कळणार? मी काकुळतीला येऊन विचारलं. एवढ्यात आनंद स्वामी आणि योगी क्षिप्रानाथ आत आले. आम्ही उठून उभे राहिलो. क्षिप्रानाथ मितभाषी होते. त्यांनी माझ्याकडे पाहून ओझरतं स्मित केलं, पण आनंद स्वामींनी मला विचारलं, पत्रकाराला प्रश्न पडलाय, त्याला कसं कळणार म्हणून? अरे, पत्रकाराला काही कळणार नसेल तर दुनियेला काय कळणार? पत्रकारच दुनियेला ज्ञान देतो ना. आनंद स्वामींना मी कोणतंच उत्तर दिलं नाही. अशा वेळी गप्प बसायचं असतं हे अनुभवानं मला ठाऊक होतं. क्षणभर माझं निरीक्षण करून आनंद स्वामी पुढे म्हणाले, कळेल. प्रत्येक गोष्टीची वेळ आली की सगळ्याचा उलगडा होत असतो. तोपर्यंत सबुरीनं घ्यावं. सब्र का फल मिठा होता है. आणि मध्येच थांबून पद्मनाभला उर्मिला जवळ देत ते म्हणाले, तुम्ही आजची रात्र ही इथेच काढायची आहे? हो, मी त्वरेनं म्हणालो. चला आता जेवून घेऊया. नाथा, जे केलंयस ते वाढ चटाचट. स्वामींनी आज्ञा केली. हा जी, असं म्हणून नाथानं सगळ्यांना पळसाच्या पानावर जाडजूड रोट्या आणि वेलाची गरम गरम भाजी वाढली. मी पहिला घास तोंडात घातला आणि पंचपक्वान्नांचा घमघमाट अधिक वाढला. सर्पगंध
प्रकरण 3. दुपारी आनंद स्वामींनी कंपल्सरी झोपायला सांगितलं. म्हणाले, आता झोप, तुला जागरणाची सवय नाहीये. काल रात्री जागरण झालंय, आज पुन्हा जागायचंय. त्यात इथली कडाक्याची थंडी. तुमच्या तब्येती बिघडल्या तर नवीन समस्या तयार व्हायला नको. म्हणून शांत झोपा. तुम्ही इथून जाईपर्यंत पद्मनाभ माझ्याकडे किंवा नाथाजवळ राहील. जवळच्या नातेवाईकांकडे बऱ्याच दिवसांनी आलाय ना. आमच्या जवळ राहिला नाही तर त्यालाही करमणार नाही. बोलता बोलता मध्येच थांबून उर्मिलाकडे नखशिखांत पाहत आणि माझ्याकडे बोट करून आनंद स्वामी तिला म्हणाले, तू माहेरी आली आहेस असं समज. या पोराबरोबर तू बायकोसारखी राहतेस, राहा. मी याला अनैतिकता मानत नाही. अगं, नैतिकता ही स्थळ, काळ आणि समाजानुसार सतत बदलणारी संकल्पना असते. म्हणून तर महाभारतकालीन द्रौपदीप्रमाणे एका स्त्रीनं 5 पुरुषांशी संबंध ठेवण्याची प्रथा आज अनैतिक मानली जाते. एखाद्या स्त्रीला पतीपासून पुत्र होत नसेल तर दुसरा पुरुष बोलावून त्याच्यापासून त्या स्त्रीमध्ये पुत्र पैदा करण्याची म्हणजे अनुलोम पद्धत आज व्यभिचार समजली जाते. पण महाभारत काळात अशाच वंशाला राजप्रतिष्ठा मिळालेली दिसते. कौरव पांडव यांना क्षत्रिय मानण्याची प्रथा असली तरी एकट्या भीष्माखेरीज कोणीच क्षत्रिय नव्हतं. कौरव पांडव ही पोरं विचित्रवीर्याच्या मृत्यूनंतर अंबिका आणि अंबालिका यांना त्यांची सासू राणी सत्यवती हिच्या बोलावण्यावरून महर्षी व्यासांकडून झालेली आहेत. पुढे कुंतीलाही 5 पांडव तिचा पती पंडू यांच्यापासून कुठे झालेत. म्हणजे याचा अर्थ तू 5 पुरुषांशी संबंध ठेव असा नव्हे, पण नैतिकतेच्या ओझ्याखाली नैसर्गिक सहजता चिरडू नकोस. तुझा मुलगा तुझ्याजवळ राहिला नाही तरी तो व्याधीमुक्त निश्चितच होईल. तेव्हा शांतपणे झोपा. संध्याकाळी सिद्धनाथला ब्राह्मी नावाच्या हिमालयातील वनस्पतीची पानं चहातून उकळून दिली जातील. ही पानं अन्नरसोत्सर्गी आहेत. ही डायरेक्ट रक्तात भिनतात. त्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह मेंदूकडे प्रचंड वेगानं सुरू होतो. परिणामी माणसाच्या विचारांची गती अत्यंत वेगवान होते. म्हणजे जड आणि काल यांच्या बंधनातून मुक्त होऊन ती स्वैरसंचार करू लागते. पद्मनाभच्या व्याधीचं मूळ अशा अवस्थेत सिद्धनाथ शोधून काढेल. त्यानंतर तुम्ही इथे राहायचं की श्रीवर्धनला जायचं ते ठरवलं जाईल. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की याला चीड आणणारे मुद्दे उपस्थित करायचे नाहीत, नाहीतर त्याचा वैचारिक प्रवास विकृतीकडे जाईल. असा विकृत विचार करण्याची याची अनेक जन्मांची परंपरा आहे. म्हणून तर ही पद्मनाभ आणि इतर 8 जणांची समस्या निर्माण झाली आहे. त्यावेळी मी, नाथा आणि क्षिप्राही होता. म्हणून तर आताही तुम्ही परत आमच्याकडे आलात. एवढं बोलून स्वामीजी निघून गेले. पद्मनाभ त्यांच्या खांद्यावरच होता. संध्याकाळी 6च्या सुमारास मी झोपेतून उठलो. मित्रांनो, पुस्तक मी जसं आहे तसं एक शब्दही न बदलता वाचतोय, पण ही कदाचित प्रिंटिंग मिस्टेक असेल. पण अनुलोम पद्धती ज्याला म्हणले, ते अनुलोम पद्धती म्हणजे उच्च कुलीन पुरुषानं खालच्या थरातल्या स्त्रीशी लग्न करणं, याला अनुलोम पद्धत म्हणायचे. आणि अरुण ताम्हणकर यांना जे अपेक्षित आहे ते म्हणजे नियोग पद्धती. नियोग पद्धतीमध्ये ज्या स्त्रीला मूल होत नसेल त्या स्त्रीला दुसऱ्या पुरुषाकडून गर्भधारणा करून घेणं, हा तो प्रकार होता. दुसरी गोष्ट, कौरव पांडव ही पोरं असं जे म्हटलंय ते कौरव आणि पांडव असं नाही, ते धृतराष्ट्र आणि पंडू असं पाहिजे. हे छोटंसं स्पष्टीकरण. संध्याकाळी 6च्या सुमारास मी झोपेतून उठलो. पुन्हा बर्फाळ पर्वतराजी मावळत्या सूर्यकिरणांमुळे सोन्याची झाली होती. मन प्रसन्न होतं. उर्मिला एका चौकोनी झरोख्यासमोर उभी राहून बाहेरचं निसर्ग सौंदर्य निहाळत होती. तिची पाठमोरी सुडौल आकृती बाहेरच्या वातावरणात मिसळून गेल्यासारखी वाटत होती. मला जाग आल्याचं लक्षात येताच ती मागे वळून न बघता मला म्हणाले, सिद्धनाथ, हे विश्वच वेगळं आहे नाही? मी उठून तिच्या जवळ गेलो आणि तिला पाठून मिठी मारून तिच्या खांद्यावर हनवटी ठेवत बाहेरचं दृश्य पाहू लागलो. तिनं आपली गुबगुबीत बोटं माझ्या उजव्या गालावरून फिरवली. मी तिला विचारलं, कुठून सुगंध येतोय? बाहेरच्या हवेतून का तुझ्या देहातून? कसा गंध आहे? तिनं विचारलं. तिच्या गालावर गुलालाची हलकी छटा पसरू लागली होती. मत्त गंध येतोय. हा गंध जेवढा फुफ्फुसात साठवून घ्यावा तेवढा अधिकाधिक मेंदूला शांत आणि समाधानी वाटतंय. तरी पण
एखादं उदाहरण द्या ना. उर्मिलानं अधिक स्पष्टीकरण मागितलं. मला तिची ही वृत्ती नेहमी आवडायची, त्यामुळे माझ्या विचारांना धाव घेण्यासाठी मदत व्हायची. क्षणभर विचार करून मी तिला म्हणालो, सांगू? सांगा ना, पण हसायचं नाही. तुम्ही हास्यास्पद असं कधी बोललाय? तेही मी कसं सांगणार? तुम्ही सांगा ना. ओके, भुईमुगाच्या शेंगा उकडल्या की आतल्या दाण्याला कसा गंध येतो? उर्मिलानं गंध छातीत साठवून घेत प्रतिसाद दिला. तसाच मत्त गंध या हवेला आणि तुझ्या देहाला येतोय. उर्मिला चटकन वळली. तिनं माझा चेहरा तिच्या गुलाबी हातांच्या ओंजळीत घेतला. क्षणभर माझ्या चेहऱ्याचं निरीक्षण करत ती म्हणाले, किती समर्पक उपमा दिलीत तुम्ही. भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगातल्या दाण्याचा गंध. खरंय, असाच मत्त गंध येतो त्या दाण्यांना. असाच गंध येतो पहिल्या पावसाच्या सरींमुळे भूमीला. आणि असाच गंध येतो का हो स्त्रीच्या कामतृप्त देहाला? मी फक्त होकारार्थी मान हलवले. शब्दांचा उच्चार न करून तिच्या विचारांचा हळुवारपणा मला अनाघरात ठेवायचा होता. या ओघात ती निश्चितच काहीतरी छान बोलणार होती. माझे कान तिचे पुढचे शब्द ऐकायला आतुर झाले होते. ती पुढे म्हणाली, म्हणजे तुम्ही पृथ्वी आणि स्त्रीचंच नातं सांगितलं. पृथ्वी नेहमी देते, घेत काही नाही, पण तिचंच प्रतिरूप असलेली स्त्री अशी का हसत नाही? कारण तिला तृप्त करणारा पुरुष मिळत नाही. तसा पुरुष तिला आता मिळणारच नाही का? मिळेल की, जेव्हा त्या पृथ्वीप्रमाणे सतत देणारी आणि त्या बदल्यात न मागणारी स्त्री मिळेल तेव्हा. उर्मिला खुदकन हसली. तिच्या लक्षात आलं की हे न उलगडणारं कोडं आहे. चल आपण स्वामीजींच्या दालनात जाऊया. सूर्य मावळायच्या आत मी त्यांच्या दालनात येईन असं मी त्यांना म्हणालो होतो. चला. आणि आम्ही दोघं स्वामीजींच्या दालनात आलो. स्वामीजी नाथाला काहीतरी सांगत होते आणि नाथा लिहून घेत होता. आम्हाला पाहताच स्वामीजी म्हणाले, या या इथे असे समोर बसा. मी स्वामीजींच्या समोर बसलो. उर्मिला माझ्या शेजारीच पण माझ्यापासून अंतर राखून बसले. एवढ्यात नाथानं पाणी प्यायच्या भांड्यात माझ्यासमोर चहा आणून ठेवला. मी एकदा चहाकडे आणि स्वामीजींकडे पाहिलं. स्वामीजी म्हणाले, या चहात तुला आधीच सांगितल्याप्रमाणे ब्राह्मी वनस्पतीची पानं उकळून दिली आहेत. या पानांचा रस अन्नरसोत्सर्गी असल्यामुळे तो पचताच शरीरातील रक्त मेंदूकडे प्रवाहित करतो. याचा परिणाम म्हणून विचारांना प्रचंड गती येते. 42 मिनिटात हा रस पचतो आणि त्यानंतर मनात आलेला विचार प्रचंड गतीत वेगवान झाल्यामुळे एकाच विचाराचे 18,000 पडसाद मेंदूला समजू लागतात. त्यातला आपल्याला आवश्यक तो पडसाद उचलायचा आणि त्या पडसादामागच्या घटना प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा जागृत करायची की लगेच तुला विविध घटनांची एक सलग मालिका तुझ्या डोळ्यांसमोर तरळू लागेल, सरकू लागेल. जशा जशा घटना दिसतील तसतसे त्यांचे वर्णन तू आम्हाला सांगायला सुरुवात करशील. जसजशी दृश्य दिसत जातील तसं वर्णन करायला सुरुवात केली नाहीस तर त्या दृश्यांच्या गतीत तूच खेचला जाशील. ती गती तुला सहन होणार नाही. तुला भोवळ येईल आणि तुझी शुद्ध जाईल. कोणतीही बेशुद्धी किंवा बेसावधता हा क्षणकाल मृत्यूच असतो. म्हणून अवधान ठेव. पद्मनाभ आणि इतर 8 जणांना तू मदत का करायची आहेस या प्रश्नाचं उत्तर तुला शोधायचं आहे. घेऊन टाकतो चहा. स्वामीजींच्या आज्ञा होताच मी चहा प्यायला सुरुवात केली. चहाचा पहिला घोटच मला उग्र लागला. आयुर्वेदिक औषधांच्या दुकानात गेल्यावर जसा वास येतो ना तसा वास चहाला येत होता, पण तो गंध सुसह्य होता. पाणी प्यायच्या मोठ्या फुलपात्रातला तो सगळा चहा मी संपवला. काय होईल याची कल्पना मला दिली गेल्यामुळे मी मनाची तयारी करत होतो. माझी काळजी घ्यायला स्वामीजी होतेच. 42 मिनिटांनी ब्राह्मी परिणाम दाखवायला लागणार होते, पण तोपर्यंत सगळ्यांनी असं गप्प बसायचं का? एवढ्यात स्वामीजींनी मला विचारलं, अरे गेल्या महिन्यात त्या डॉक्टर लागूचा लेख महाराष्ट्र टाइम्समध्ये आला होता, तो तू वाचलास का? मी स्वामींकडे पाहून सुटकेचा श्वास टाकला. 42 मिनिटं गप्प कसं बसायचं ही माझी नेमकी अडचण ओळखून त्यांनी नव्याच विषयाला सुरुवात केली होती. मी त्यांना म्हणालो,
तुम्ही माझी नेमकी अडचण ओळखलीत. अरे इथे प्रत्येक गोष्टीचा अभ्यास होत असतो. ब्राह्मी घेतल्यावर कसकसे परिणाम होत असतात याचा अभ्यास इथे झालेला आहे. तुझ्या मेंदूनं वातावरणात सोडलेली प्रत्येक विचारतार माझ्याप्रमाणेच इथे बसलेले योगी क्षिप्रानाथ आणि नाथात छेडू शकतात. तुझ्या चहात फक्त 3च पानं टाकलेत. रानावनात फिरताना 2-2.5 वर्ष आम्ही फक्त ब्राह्मीची पानं खाऊन जगतो. ब्राह्मीचा अभ्यास हा आमच्या साधनेचाच एक भाग आहे. त्यामुळे तू चिंता करू नकोस. तुला काय हवंय हे समजण्याआधी आम्हाला समजेल. त्यातून तुला डोस थोडा जास्त झालाय असं वाटलं तर नाथा एकटा बसल्या जागी तुझा डोस कमी करून स्वतःत घेऊ शकतो. तू फक्त समजून घेण्याचा समजूतदारपणा दाखव. स्वामीजी बोलत होते ते मला कळत होतं, पण माझ्या मनात डॉक्टर लागूंचाच लेख हातात धरून वाचल्यासारखा उभा राहू लागला होता. मी स्वामींना म्हणालो, मला आठवला तो लेख. मग त्या लेखाला उत्तर का देत नाहीस? स्वामीजी तुम्ही उत्तर सांगा. लेख भयंकर प्रवाही भाषेत आहे. सर्वसामान्य वाचक तर त्यात वाहूनच गेला असेल. म्हणूनच तू उत्तर देणं आवश्यक आहे. तेच काम तुला करायचं आहे. मी तो लेख वाचलेला नाही. मला कोणीतरी ओझरता दाखवला. काय होतं त्या लेखात? डॉक्टर लागूंच्या लेखाचं हेडिंग परमेश्वराला रिटायर करा असं होतं. मी लेखाविषयी सांगायला सुरुवात केली. डॉक्टर अब्राहम कोऊन यांच्या गॉड्स, डिमन्स अँड स्पिरिट्स या पुस्तकाचा प्राध्यापक C.V. दातार यांनी मराठीत अनुवाद केला असून त्या पुस्तकाला डॉक्टर लागू यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील काही भाग महाराष्ट्र टाइम्सनं लेख म्हणून छापलाय. अच्छा, डॉक्टर कोऊन काही वर्षांपूर्वी मला भेटला होता. वैयक्तिक प्रसिद्धीसाठी मी असे वाद निर्माण करतो असं तो मला म्हणाला होता. मग काय आहे त्या लेखामध्ये? स्वामींनी विचारलं. डॉक्टर लागूंचं असं म्हणणं आहे की केवळ बुवाबाजी आणि धर्माच्या नावावर चाललेली फसवणुकीची प्रकरणं बाहेर काढून अंधश्रद्धा निर्मूलन होणार नाही, तर साऱ्या अंधश्रद्धांचं मूळ परमेश्वर या संकल्पनेत आहे. परमेश्वर म्हणजे विश्वाचं नियंत्रण करणारी दैवी शक्ती आहे असं सांगितलं जातं, पण ते सारं थोतांड आहे. परमेश्वर ही केवळ कविकल्पना असून एका विशिष्ट वर्गानं ती धर्माबरोबर जोडून स्वतःचा स्वार्थ साधलाय. परमेश्वराप्रमाणेच आत्मा, परमात्मा, प्रकृती, पुरुष याही प्रचंड प्रतिभेच्या कविकल्पनाच आहेत. अतृप्त वासना, अतृप्त आत्मे या कल्पनाही सर्वसामान्य माणसांना आपल्या कह्यात ठेवण्यासाठी जन्माला घालण्यात आल्या आहेत. परमेश्वराच्या कल्पनेला पहिलं परिणामकारक आव्हान सुमारे 400 वर्षांपूर्वी विज्ञानानं दिलं. माणसाला अनाकलनीय वाटणाऱ्या अनेक घटनांचा अर्थ सांगायला आणि तो प्रत्यक्ष सिद्ध करून दाखवायला विज्ञानानंच सुरुवात केली. पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःबरोबर सूर्याभोवती फिरत असते हे प्रथम विज्ञानानंच सांगितलं. परमेश्वरानं नाही. ज्याच्या अस्तित्वाचा प्रत्यक्ष पुरावाच नाही तो परमेश्वर हे सांगणार तरी कसं? विज्ञानपूर्व मानव समाज आणि विज्ञानोत्तर मानव समाज यात एवढी प्रचंड तफावत पडली आहे की ज्या परमेश्वराधिष्ठित धर्मसंकल्पनेनं विज्ञानपूर्व समाजाचं नियमन करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, ती धर्मसंकल्पना आता आमूलाग्र बदलली पाहिजे. नवा धर्म स्थापन करायला हवा आणि या नव्या धर्माला परमेश्वराचं नव्हे तर प्रामुख्यानं नैतिकतेचं अधिष्ठान हवं, तरच खऱ्या अर्थानं अंधश्रद्धा निर्मूलन होईल असं डॉक्टर लागूंनी आपल्या लेखात मांडलंय. मी एका दमात लेखाचा गोषवारा सांगितला. भयंकर फालतू लेख आहे, स्वामीजी ताडकन म्हणाले. मुळात डॉक्टर लागूंनी नव्या धर्माला नैतिकतेचं अधिष्ठान हवं असा जो आग्रह केलाय तोच बिनबुडाचा आहे. कुठल्याही प्रकारची नैतिकता ही स्थळ, काळ आणि व्यक्ती सापेक्ष असल्यामुळे नीतीच्या कल्पनाच सतत बदलत असतात. सूर्य ऋषींच्या काळात अतिथीनं यजमानाची स्त्री उपभोगासाठी मागितली तर यजमान त्यात आपला सन्मान समजत असे. त्यानंतर इंद्राची अप्सरांबरोबर चाललेली रतिक्रीडा केवळ बघितली आणि त्यामुळे मन अस्वस्थ झालं, म्हणून जमदग्नींनी परशुरामाला त्याच्या आईचं डोकं उडवायला सांगितलं. काळ बदलल्यावर नीतीच्या संकल्पना बदलल्या आणि अशा अस्थिर नैतिकतेचा अधिष्ठान घेऊन डॉक्टर लागू नवा धर्म स्थापू इच्छितात. आता मात्र तो परमेश्वर त्यांचं रक्षण करो. या तथाकथित बुद्धिप्रामाण्यवाद्यात विज्ञानानं अनेक घटनांचे प्रत्यक्ष पुरावे दिले आणि विज्ञानाची कोणतीही व्याख्या किंवा सिद्धांत श्रद्धेवर आधारित नाही असा लोकप्रिय भ्रम आहे. अरे असा कोणता प्रत्यक्ष पुरावा विज्ञानानं सादर केलाय की ज्यामुळे पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतःबरोबर सूर्याभोवती फिरते?
हे एक वैज्ञानिक गृहीतक असून ते गृहीत बरोबर आहे अशी श्रद्धाच विज्ञानानं जोपासली आहे. बिंदूंच्या व्याख्येवर इंजिनिअरिंग शास्त्र आधारलेलं आहे. ज्याला लांबी, रुंदी, उंची आणि जाडी नाही त्याला बिंदू म्हणावा असे बिंदूची व्याख्या आहे. पण प्रत्यक्षात बिंदूची आकृती काढली की तिला लांबी, रुंदी, उंची येतेच. तरीही बिंदूची आकृती बरोबर आहे अशी श्रद्धा ठेवूनच इंजिनिअरिंग शास्त्राची प्रगती झाली आहे. मग अशीच श्रद्धा परमेश्वराच्या अस्तित्वावर ठेवून मानववंशानं प्रगती करू नये असं तुझे ते डॉक्टर लागू कोणत्या आधारावर म्हणतात? हा डॉक्टर मानसिक महारोगी झालाय आणि त्याचं व्यक्तिमत्व दुभंगलंय. क्षणभर थांबून आनंद स्वामींनी माझ्याकडे टक लावून पाहिलं. अचानक म्हणाले, केम वरजीवन भाई, શું છે? સારું છે ना? सारू छे, તમારી कृपा छे. आणि मी स्वतःशीच दचकलो. आनंद स्वामींनी मला वरजीवन भाई म्हणून हाक मारली होती आणि मी चक्क वरजीवन भाईच असल्याप्रमाणे उत्तरही दिलं होता. मला एकदम विचित्र वाटलं. मी स्वामींना म्हणालो, तुम्ही मला वरजीवन भाई म्हणून हाक मारलीत? तुला तशी हाक ऐकू आली? स्वामीजींनीच मला उलट प्रश्न केला. नाथा आणि योगी क्षिप्रानाथ यांचे चेहरे मला विलक्षण उत्साही उत्सुक दिसत होते. तुला तशी हाक ऐकू आली? स्वामींनी पुन्हा विचारलं. एकाएकी सगळेच संदर्भ पुसट होत चालल्यासारखं वाटू लागलं. कसली हाक? मी न समजून विचारला. शरीरातला कण कण वातावरणात विरत चाललाय असं काहीतरी वाटतंय. बेंबीच्या आतून नरड्यापर्यंत थंड व्हॅक्यूम निर्माण झालाय असंही वाटतंय. घे, एक ग्लासभर पाणी पी म्हणजे तुला बरं वाटेल, स्वामी म्हणाले. नाथानं पाण्याचा ग्लास पुढे केला आणि म्हणाला, सिद्धनाथ, पाण्याचा वास घेऊन बघ. मी ग्लास हातात घेऊन पाण्याचा वास घेऊ लागलो. पहिल्या श्वासातच पाण्याला येणारा अप्रतिम अनामिक सुगंध मस्तकात घुमला. असं वाटलं की मेंदूचा प्रत्येक भाग आतून सुगंधित होत चाललाय. अचानक एक कल्पना माझ्या मनात आली आणि मी स्वतःशीच हसलो. काय मनात काय आलंय ते आम्हाला तरी ऐकवा, स्वामी म्हणाले. पाणी नुसता गंध घेऊन पिता येतं? अगस्ती ऋषींनी समुद्र असाच प्यायला होता, नुसता गंध घेऊन. मी स्वामींकडे विस्फारलेल्या नजरेनं पाहिलं. केवढं प्रचंड गुपित त्यांनी मला सहज उलगडून सांगितलं होतं. माणसाला नाक आहे म्हणून तो नाकानं गंध घेतो, पण सर्प, त्याला नाक कुठे आहे? मी एकीकडे बोलत होतो आणि स्वतःशीच विचार करत होतो. माझ्या भोवती उपस्थित असलेले सगळे माझं बोलणं ऐकायला उत्सुक असल्याचं मला जाणवत असल्यामुळे विचार सांगण्यासाठी मला आपोआप प्रोत्साहन मिळत होतं. मग मात्र मी बिनधास्त बोलायला सुरुवात केली. तरीही सर्पांना सुगंध कसा आवडतो? सर्पमणी धारण करणाऱ्या साधकाच्या शरीरालाही सुगंध कसा येतो? गंधालाही कंपनं असतात, म्हणजे विशिष्ट संख्येच्या कंपन निर्मितीनंतर वातावरणात सुगंध पसरतो. सुगंधित संगीत. सर्पाला गंध कंपनातून कळतो. पृथ्वीलाही गंधवती म्हणतात. सुगंधीं पुष्टीवर्धनम. सुगंध पोषणाचं वर्धन करतो. मातेसारखं पोषण कुणी करत नाही. गंधाच्या माध्यमातून महामाता पृथ्वी कोणाचं पोषण करते? सर्पांचं. म्हणजे सर्प हा पृथ्वीचा पहिला पुत्र आहे? मी स्वामींकडे पाहून विचारलं. त्यांची घट्ट काळी मान आणि चकाकणारं डोकं मला एखाद्या नागराजाच्या फण्याप्रमाणे मागे पुढे हालताना दिसलं. अचानक तो फणा हसला, डोळे चमकले आणि पाठोपाठ घुमत येणारे शब्द कानात शिरले. बरोबर आहे पोरा, चल पुढे. मला वाटलं त्या काळ्या फणीशी बागडावं. मी विचारलं, तुम्ही कोण आहात? माझा अंदाज घेण्यात वेळ खर्च करू नकोस, आधी स्वतःला ओळख. पुन्हा शब्द घुमत आले. माझं नाव तुम्हीच मगाशी सांगितलंत ना? मी कोणाचंच नाव सांगत नसतो, ते ज्याचं त्यानं शोधायचं असतं. तू शोधलंय तुझं नाव, पण तुला सांगायला लाज वाटते? अचानक माझी मान ताठ झाली. खांदे वर उचलले गेले. मस्तकात रागाचा कोलाहल सुरू झाला. थोडं मागे पुढे डोलल्यावर सगळीकडे पसरणारा कोलाहल पाठीच्या कण्याच्या तळापासून टाळूच्या टोकापर्यंत एका सरळ रेषेत येत होता. त्यामुळे गरगरणं थांबून वेगानं विचार करणं जमत होता. म्हणून मी मागे पुढे डुलतच म्हणालो, मला कशाला लाज वाटेल?
मी वर्जीवन भाई आहे. का कुणास ठाऊक, पण माझाच आवाज मला अपरिचित वाटत होता. पण याच वेळी आपण सिद्धनाथ असून अचानक सुचलेलं वर्जीवन भाई हे नाव सांगून स्वामींना आपण कशी हूल दिली याचीच गंमत मला वाटत होती. पण पण हेच नाव आपण का सांगितलं? जाऊ दे, आता सांगितलं तर खरं, त्याला चिटकून बसायला हवं. तू वर भाई नाही तर खाल भाई, पण तू आहेस कुठला? हा बहुधा स्वामींचाच आवाज असावा. मला त्यांच्या स्वरातील टवाळीचा राग झाला. मग मी पण जरा ठणकावून म्हणालो, मी वरचाच आहे म्हणून वरजीवन भाई, उंचावर जीवन कंठणारा. उंचावर म्हणजे कुठे? सापुतारा. सापुतारा उंचावर आहे. चंदन आणि महानिंबाचे असंख्य वृक्ष पर्वत माथ्यावर आहेत. चंदन वृक्षांच्या जंगलात सर्पांची वसाहत आहे. सर्प मानवही तिथे आहेत. म्हणजे क्षणात सर्प आणि क्षणात मानवी देह धारण करणारे साधक तिथे राहतात. एकेका सर्प मानवाची उंची 15-16 फुटांपेक्षा जास्त आहे. मी महानिंब अरण्यात राहणारा सामान्य साधक आहे. साधक सामान्य नसतो आणि सामान्याला साधक होता येत नाही. मला स्वामींचा राग आला. ते मध्ये मध्ये का बोलत होते? मला त्यांना काहीतरी सांगायचं होतं. सापुताऱ्याच्या भूमीवर माझे पाय लागले होते. त्या भूमीलाही मी प्रणाम केला होता. सगळा परिसर हा असा माझ्या समोर होता. महानिंबाच्या अरण्यात वाहणारा मंद आणि थंड वारा, त्या वाऱ्याला येणारा किंचित कडवट हिरवट पण प्रिय गंध, सगळं मला जाणवत होतं. तुम्ही मध्येच काहीतरी बोलू नका, मला तुम्हाला बरंच काही सांगायचंय हो. मी न राहून शेवटी बोललोच. बोला बोला, आज तुमचा दिवस आहे. स्वामींनी बोलायची परवानगी दिली आणि मला जे दिसत होतं ते मी सांगायला सुरुवात केली. डोंगराच्या माथ्यावर एक देऊळ आहे पाषाणाचं. इतर मंदिरांना असतो तसा कळस या मंदिराला नाही. कळसाच्या जागी फणा काढलेला पाषाणाचा एक सर्प उभा आहे. त्याची शेपटी कशाच्या आधारावर उभी आहे ते कळत नाही. अगदी मंदिरावरच्या आकाशातून या सर्पाकडे पाहिलं तर तो कळसाच्या पोकळीत अधांतरी उभा आहे असं दिसतं. मंदिरात मूर्ती नाही. प्रवेशद्वारावर पायरीशी 1 मण वजनाचं प्रचंड माणिक बसवण्यात आलं असून जिवंत सर्प त्या माणकाला वेटोळी घालून बसलेले असतात. मंदिरात फक्त सर्प मानवातले साधकच येतात. मंदिराची जमीन, खांब, भिंती, छताला सर्वत्र माणिक आणि लसण्या ही रत्न लावलेली आहेत. त्यामुळे मंदिरात सतत हलका गुलाबी प्रकाश रेंगाळत असतो. मंदिराच्या गाभाऱ्यात उतरण्यासाठी जमिनीच्या पोटात 108 पायऱ्या उतराव्या लागतात. या पायऱ्या उतरल्यावर आपण उभ्या ठेवलेल्या प्रचंड शंखाजवळ पोहोचतो. हा शंख 11 फूट उंचीचा असून तो स्फटिकाचा आणि पारदर्शक आहे. शंख ज्या आडणीवर बसवण्यात आलाय ती प्रचंड आडणी सुवर्णाची असून त्यावर असंख्य खरे मोती विखुरलेले आहेत. प्रत्येक मोत्याचा आकार मुठी एवढा मोठा आहे. गर्भगृहाच्या चारही भिंती आणि कळसापर्यंतचा भाग आतून सोन्याच्या जाड पत्र्यानं मढवलाय. स्फटिकाच्या या शंखातून सतत एखाद्या पर्वतप्राय किंवा त्याहीपेक्षा प्रचंड मोठ्या अस्तित्वानं श्वासोच्छ्वास घेतल्यासारखा आवाज येत असतो. मंदिराच्या सभा मंडपातून आवाज ऐकला तर अख्खं मंदिरच श्वासोच्छ्वास करतंय असा भास होतो. नीट निरखून पाहिलं तर प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर त्या स्फटिकाच्या शंखाचं प्रसरण आकुंचन होतंय असं दिसतं. अशा वेळी त्याच्या आकृतीतून विशिष्ट जागी स्थिर असलेली निळ्या तेजाची रेषा ही क्षणभर झळाळते आणि लुप्त होते. मंदिराच्या बाहेर डोंगर उतारे आणि या उतारावर चंदनाच्या प्रचंड वृक्षांचं अरण्य आहे. बहुतेक प्रत्येक वृक्षाच्या जवळ तांबूस मातीची आणि 8 ते 10 फूट उंचीची वारुळं आहेत. या प्रत्येक वारुळात सर्पांच्या 9 कुळांचे सध्याचे प्रमुख राहतात. त्यांचा प्रत्येकाचा फुत्कार या चंदनाच्या जंगलात वावटळ निर्माण करण्या इतका मोठा असतो. पण ते विनाकारण फुत्कार टाकत नाहीत. ते बहुतेक वेळा मंदिराच्या गर्भगृहातील स्फटिक शंखाभोवती वेटोळ करून बसलेले असतात. जिथे माणकं आणि लसण्या ही रत्न लावलेली आहेत अशा खांबांनाही ते थंडाव्यासाठी कवटाळून बसतात. हे सगळे सर्पकुल प्रमुख गरजेप्रमाणे मानवी देह धारण करू शकतात, पण काही काळापुरताच. विशिष्ट वेळेनंतर ते आपोआप पुन्हा सर्पदेहाचे होतात आणि हेच त्यांचं दुःख आहे. इथेच माझा वर्जीवन दासचा संबंध येतो. पण ते मी नंतर सांगेन. अजून मंदिराविषयी बरंच सांगायचं आहे.
तर हे मंदिर महाभारत पूर्व काळात उभारलं गेलं होतं. त्याही वेळी मी अस्तित्वात होतो आणि मीच हे मंदिर निर्माण करण्याची संकल्पना मांडली होती. त्यावेळी माझं नाव शतकीर्तू असं होतं. मी त्यावेळी अग्निसाधक होतो. त्यावेळी या मंदिरात अग्निसर्प साधनेसाठी येत असत. ते पूर्ण सर्प जमातीचे मूल स्रोत होते. अग्नीच्या ज्वालेप्रमाणे किंवा शलाकेप्रमाणे हे अग्निसर्प दिसत. इच्छेनुसार ते दृश्य किंवा अदृश्य होत असत. 5ही आकाशगंगातील असंख्य ग्रहलोकांवर त्यांचं भ्रमण सुरू असे. आपल्या अग्निशरीराच्या माध्यमातून ते वातावरणातील अग्निकण स्फुल्लिंगित करीत असत. अशा स्फुल्लिंगित झालेल्या अग्निकणांमुळे आकाशगंगांतील ग्रहलोकांवर जीवसृष्टी आणि अन्न औषधींची निर्मिती होत असे. हाच अग्निसर्पांच्या अस्तित्वाचा उद्देश होता. आणि याच अग्निसर्पांना स्फुल्लिंगित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या साधना आणि साधनालय उभारण्याचं काम शतकीर्तू करत होता. अन्नपूर्णा पर्वतराजीत नीलसागराच्या काठावर आचार्य चित्रतत्वांच्या आश्रमात शतक्रतू हा त्यांचा 7व्या क्रमांकाचा शिष्य होता. हे विश्व ज्यांच्यामुळे चित्ररूप किंवा विचित्र रूपात दिसू लागलं ते आचार्य चित्रतत्व हे नामरूप साधनेचे उद्गाते आहेत. मूलभूत तेजोमय अस्तित्वाच्या रूपात परतण्यासाठी जड अस्तित्व निर्माण करायचं आणि त्या जडाला तेजरूप करण्यासाठी अनुशासित करायचं अशी ती प्रक्रिया होती. आचार्य चित्रतत्वांच्या मार्गदर्शनाखाली शतक्रतून उभारलेलं हे मंदिर आतल्या स्फटिकाच्या शंखाप्रमाणे संपूर्ण पारदर्शक होतं. मंदिराखालचा पर्वत, चंदन, महानिंबाचे वृक्ष, ही वारुळं, त्यातले सर्पराज सगळेच पारदर्शक होते. पण हळूहळू कागदावरचं अस्पष्ट असलेलं चित्र स्पष्ट होत जावं तसा हा परिसर जड होत गेला. मंदिर, पर्वत, वारुळं सगळंच दगड मातीचं होत गेलं. अग्नीच्या शलाकांप्रमाणे फिरणारे अग्निसर्प हाडामासांचे झाले. शतकीर्तू हा अग्नीचं स्फुल्लिंग म्हणून अस्तित्वात होता. तोही वरजीवन दास म्हणून हाडामासाच्या देहात राहिला. आचार्य आणि बाकीची सगळी अस्तित्व यांच्या दृश्य अदृश्याचं अंतर तयार झालं. तरीही कृपाळू आचार्य या जड देहातल्यांना समजेल असं मार्गदर्शन निरनिराळ्या घटना घडवून करत आहेत. आजची ही घटना हा आचार्यांचाच कृपाप्रसाद आहे. पुढल्यांसाठी अदृश्यांच्या पाऊलखुणा म्हणून मंदिरातला शंख स्फटिकाच्या रूपात तसाच राहिला. कारण दृश्य आणि अदृश्यात स्फटिक हा एकमेव दुवा पृथ्वीवरील जीवसृष्टीसाठी उपलब्ध होऊ शकतो. वरजीवन दासला जन्मतःच सर्पमैत्रीचा वर होता. विशिष्ट हेतूनं जन्माला आलेली जड सृष्टीची माणसं बहुधा अनाथच असतात. मी वरजीवन दासही असा अनाथ होतो. माझे आईबाप गुजराती कुटुंबातील व्यापारी होते. अबुला ते राहत. माझा जन्म तिथेच झाला, पण माझ्या आईवडिलांचा चेहरा मला स्मरतही नाही. तुम्हाला असं वाटेल की मी वरजीवन दासचं भूत बोलतोय, पण ते खरं नाही. मी सिद्धनाथ आहे. माझ्या शेजारी प्रिया उर्मिला बसली आहे. तिचा मुलगा पद्मनाभ याला झालेल्या असाध्य रोगावर उपचार मिळण्याच्या आशेनं मी त्यांना आनंद स्वामींकडे घेऊन आलोय. नाथा आणि योगी क्षिप्रानाथही समोर बसलेत. या सगळ्यांची जाणीव मला आहे आणि तरीही मी आता वरजीवन दास म्हणूनच बोलतोय. देहधारीच्या मृत्यूनंतर त्याच्या आत्म्यानं दुसऱ्या देहात प्रवेश केला तरी पहिल्या देहातील त्याच्या कर्माच्या स्मृती वातावरणात तशाच रेंगाळत राहतात. या स्मृती दुसऱ्या देहात जन्म घेतलेल्या त्याच्या मेंदूला एका विशिष्ट मानसिक अवस्थेत वाचता येतात. वरजीवन दास असं नाव असलेल्या देहाच्या स्मृती माझ्या या तुर्यावस्थेत मी वाचू शकतोय. ही आनंद स्वामी आपलीच कृपा आहे. अशा तऱ्हेनं आपल्याच अनेक देहांनी केलेल्या कर्माच्या स्मृती जर नव्या देहाच्या स्मृतीतही जागृत झाल्या तर नव्या देहाला त्याच्या अस्तित्वाचं कारण समजतं आणि त्या पुढचे जन्म कमी होऊन तो आचार्य चित्रतत्वांकडे स्फुल्लिंगावस्थेत परतण्याच्या प्रवासास सुरुवात करू शकतो. तर वरजीवन दासचे आईवडील तो 2 वर्षांचा असतानाच अबूच्या घाटातील एका अपघातात वारले. त्यांची इस्टेट त्यांच्या मोठ्या भावानं गिळंकृत केली आणि वरजीवन दासचा काका त्याचे हाल करू लागला. एकदा वरजीवन दासला काका गुरासारखा बडवत असताना दारात एक नागा साधू भिक्षेसाठी येऊन उभा राहिला. साधूच्या हाताला वेटोळं घालून बसलेला एक पिवळा जर्द साप होता. साधूला पाहून काका मारायचा थांबला.
वर्जीवन दास पळत साधूजवळ आला आणि त्याच्या पायाला घट्ट मिठी मारून उभा राहिला. साधू काही न बोलता फक्त झोळी पुढे करून उभा राहिला. साधूच्या हातावरचा साप एकाएकी वेटोळं सोडून वर्जीवन दासच्या खांद्यावर उतरला. त्याच्या थंड स्पर्शानं वर्जीवन दासला बरं वाटलं. सर्पाला आपल्या खांद्यावरून काढून हाताभोवती गुंडाळत वर्जीवन दास साधूकडे पाहू लागला. पण साधू महाराज अजून झोळी पुढे करून शांत उभे होते. जणू त्यांचं सर्प किंवा माझ्याकडे लक्षच नव्हतं. माझ्या हातावर बागडणारा सर्प पाहून काकांचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. ते एकाएकी तिरमिरीत उठले, साधूच्या दिशेनं पुढे सरसावले, पण माझ्या हातातील साप पाहून आणखी पुढे यायचे थांबले आणि संताप न आवरून साधूच्या अंगावर ओरडले, "तमे भिक्षा जोई छे ना, आ वर्जीवन ने भिक्षा तरीके लई जा." साधू एकदम समाधानानं हसला. त्यानं मला आणि सर्पाला पटकन उचललं आणि चक्क झोळीत टाकलं. जणू माझ्या काकांचा विचार बदलून ते मला परत मागतील अशी शंका साधू महाराजांना आली असावी. काकांच्या तावडीतून मी सुटलो आणि माझ्या जीवनाला वेगळंच वळण लागलं. मला नेणारे साधू महाराज सर्पविद्येचे ज्ञाते होते. मलाही सर्पाविषयी विलक्षण माया आणि प्रेम वाटत असे. ते माझे कुटुंबीयच आहेत अशी माझी पक्की धारणा होती. साधू महाराजांना मी बापू या नावानंच संबोधत असे. बापू सापुताऱ्याच्या डोंगरातील एका गुहेत राहत असत. त्यांची गुहा म्हणजे सर्पांचं आगरच होतं. विविध प्रकारचे साप गुहेच्या समोरील वारुळातून राहत असत. बापू त्यांची काळजी घेत. त्या सगळ्याच सर्पांना माणसाची भाषा समजत असे. त्यातले 9 सर्प पांढरे शुभ्र होते आणि दर पौर्णिमे अमावस्येच्या रात्री ते माणसाप्रमाणे बोलू शकत असत. त्यांचे डोळे निळेशार होते. इतरांपेक्षा त्यांच्यात एकोपा आणि समजूतदारपणा जास्त होता. बापूंबरोबर मी त्यांच्या गुहेत गेल्यावर सर्वप्रथम त्यांच्याशीच माझी दोस्ती झाली. त्यांच्या निळ्याशार डोळ्यात संमोहित करण्याची विलक्षण शक्ती होती. मी त्यांच्यापासून दूर जाऊ नये असं त्यांना वाटत असलं की त्या 9 जणातले काही जण माझ्या हातापायांना लपेटून बसत. मग मला जराही हालता येत नसे. त्या प्रत्येकाची लांबी कमीत कमी 15 फुटांची तरी होतीच. मी असा बंदिवान झालेला पाहून बाकीचे शेपटीच्या टोकावर उभे राहत आणि माझ्या भोवती फेर धरून नाचल्याप्रमाणे एकमेकांच्या अंगावर झुकत. ते सगळे नरच होते आणि माझ्यासारखे अनाथ होते. म्हणून बहुधा त्यांची माझी दोस्ती चटकन जमली असेल. बापू गुहेच्या तोंडावर बसून ज्या साधना करत असत त्यात हे 9 श्वेत सर्प भाग घेत असत. पुढे मला कळलं की बापू त्या नवात्म्यांसाठीच साधना करत असत. निखाऱ्यांनी भरलेल्या चरातून हे 9 सर्प सरपटत जात आणि त्यांची नाजूक श्वेत त्वचा जराही कुठे भाजत नसे. उलट निखाऱ्यांच्या चरातून बाहेर पडल्यावर त्यांचा श्वेतरंग अधिक चकाकू लागे. काही काही ठिकाणी तर त्यांची नाजूक त्वचा पारदर्शक होई आणि आतील अवयव स्पष्ट दिसू लागत. हळूहळू बापूंनी मला स्मशानचंडी साधना, भूतविद्या, सर्पविद्या, छिन्नमस्तादेवी साधना वगैरे बऱ्याच साधना शिकवल्या. सर्पसाधना आणि अग्निसाधना या माझ्या अतिप्रिय साधना होत्या. बापू कसे दिसायचे ते मी तुम्हाला सांगितलंच नाही. आत्ता माझ्या स्मृतिपटलावर बापूंचं चित्रही दिसतंय. बापू उंच, किडकिडीत आणि कुरळ्या केसांचे होते. त्यांचा चेहरा चौकोनी आणि उग्र होता, पण ते हसले की त्यांच्या चेहऱ्यावरील उग्रतेचा मागमूसही राहत नसे. सूर्योदयाच्या वेळी पूर्व दिशा उजळावी तसा त्यांचा चेहरा उजळून जात असे. बापूंचे डोळे नाथाच्या डोळ्यांप्रमाणे मुंगसासारखे पिंगट आणि कठीण दिसत. पूर्वी कधीतरी ते गोरे असावेत, पण हल्ली त्यांची त्वचा उन्हातानातून रापल्यामुळे सावळी झाली होती. ते वरून उघडे आणि कमरेला हरिणाचं कातडं गुंडाळत. गुहेत बसत तेव्हा कमरेचंच कातडं सोडून खाली बसायला घालत. आत लंगोटी बांधलेली असायची आणि ही लंगोटी सापाच्या कातडीची असायची. बापूंच्या डाव्या हातावरचा सर्प मात्र नेहमी हातालाच विळखा घालून बसलेला असायचा. मी त्याला कधीही जमिनीवर किंवा दगडाच्या कपारीत बसलेला पाहिला नाही. बापू मितभाषी होते, गरजेपुरतंच बोलत, पण माझ्यावर ते विलक्षण माया करत. त्या 9 श्वेत सर्पांप्रमाणे त्यांनी जणू मलाही पाळलं होतं. एकदा मी बापूंना त्यांच्या हातावरच्या सर्पाविषयी विचारलं तेव्हा त्यांनी त्या सर्पाची विलक्षण हकीकत सांगितली ती अशी. बापू या गुहेत मुक्कामासाठी आले तेव्हा त्यांनी प्रथम गुहेसमोर धुनी पेटवली आणि आपल्या ठिकाणाची मुहूर्तमेढ रोवली. बापू धुनीवाल्यातले अघोर योगी होते.
ज्या ठिकाणी ते धुनी पेटवतात ते ठिकाण नंतर 12 वर्ष त्यांनी सोडायचं नसतं असा त्यांच्यात नियम असून तो निष्ठेनं पाळला जातो. बापूंनी धुनी पेटवल्यावर त्या गुहेत आधीपासून राहणारा एक सर्प त्यांच्या समोर आला. त्यानं अचानक अवाढव्य रूप धारण केलं. मित्रांनो, आपण सर्पगंध ही कादंबरी ऐकत आहोत आणि या कादंबरीचा हा भाग तुम्हाला कसा वाटला मला उत्सुकता आहे तुमच्या कॉमेंट्सची. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि बेल आयकॉनचं बटन दाबून ठेवा. पुढच्या भागासाठी संसोहम या चॅनलला भेट द्यायला विसरू नका. पुढच्या भागामध्ये आपण नक्कीच भेटू. तोपर्यंत बाय बाय.